दरम्यान मुंबई महानगरपालिकेची भ्रष्टाचाराविरोधातली कारवाई फक्त कागदावरच राहिली आहे। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। लाच घेताना रंगेहात पकडलेल्या 207 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी 112 जण अजूनही सेवेत कार्यरत आहेत। विशेष म्हणजे 68 जण कोणत्याही कारवाईशिवाय सेवानिवृत्त देखील झालेत। फक्त 27 जणांना मुंबई महानगरपालिकेनं निलंबित केलं होतं। कोरोना काळात मनुष्यबळाच्या कमतरतेचं कारण देत निलंबित केलेल्या 43 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजूही करून घेण्यात आलं। मात्र या कर्मचाऱ्यांची ओळख उघड करण्यास महापालिकेनं नकार दिलाय। रस्ते, गटार, इमारती आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या अभियांत्रिकी विभागात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत। 33 उपअभियंते, 13 सहाय्यक अभियंते, 13 कनिष्ठ अभियंते आणि अनेक कार्यकारी अभियंते लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये आरोपी आहेत। मात्र निलंबित केलेले 43 कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आले, तर 68 जण कोणत्याही कारवाईशिवाय सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे। लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले कर्मचारी आहेत 207। त्यातील महापालिकेच्या सेवेत कार्यरत कर्मचारी आहेत 112, तर 68 कर्मचारी कोणत्याही कारवाईशिवाय निवृत्त झाले। तर कोरोना काळात निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलं, ती संख्या आहे 43। अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक लाचखोर आहेत उपअभियंते 33, सहाय्यक अभियंते 13, तर कनिष्ठ अभियंते 13। अधिकारीच नाही तर कर्मचारी देखील लाचखोर आहेत। त्यांची संख्या आहे 48। असे स्वच्छता कर्मचारी आहेत जे लाचखोर आहेत, तर 24 मजूर लाचखोर आहेत। क्लार्क आणि शिपाई देखील लाचखोर सापडलेले आहेत। त्यांची संख्या आहे 6।